सुभद्रे कुठे गेले? तुमची आले का सुभद्रे सुभद्रे करता? हा आणि छे नाही शुद्ध तुम्हाला सारखं आलं पाहिजे म्हणून घरी आल्या बरोबर माया नाचा जे सुभद्रे सुभद्रे हा दारू पिऊन येता नाही तर पसरले आता हा चांगलं पडले लागत नाही काय माणसाले सुभद्रे थे बोलायला सांग फक्त हा घरात किराणाचा नाही समजा ते ढोसाचं कसं समजते 3-3 टाइम ढसून येताना ढोसतो मा पैशाने ढोसतो मी कामाला जातो पुरं घर झालं तो म्हटलं मी घर झालं तो काय करा काही समजत नाही नुसतं जेव्हा ढोसून येता हा आणि हे नाही समजत का आपले लेकरं बायो काय बेकार वाटत असं आपल्या बायकोले का वाटते त्याचा तर काहीच नाही आहे हा टाका उठा घरात झोपून राहा घरात ढोसा नको टाकू हा माया नको त्या बापाच्या घरी दाखव धवस माझ्या घरी नाही दाखवायची हा सांगून ठेवतो हा उठ करून राहिले हा तुला काय काय करते का बैल वाटला का मी हो एवढ्या दारू तर माझ्या बाप काढाच लागते ना हा बाप कायला काढता माझ्या बापांना दिल्ली म्हणून आहे नाही तर काय तुम्हाला दिल्ली तरी असते कोणा तुमच्यासोबत लग्न नाही केलं असतं हा मला फसवलं ना तुमच्या मायबापानं तुम्ही हा म्हणून असं झालं हा त्या बाप्पानं मला फसवलं म्या तुले फसवलं नाही म्या काहीच फसवलं नाही मामा दारू पिऊन आले बाबा असे कोण करते बोट पोरे बोल बाबू काऊन लढून राहिली तू लढण नाही तर काय त्याला करायला भलं सुद्धा वाटते तुम्ही असे करता तो लढण नाही काय कधी बाबा आजही आले का तुम्ही दारू पिऊन आजही आले का दारू पिऊन हा काऊन असे करता हो बाबा तुम्ही दारूच पिऊन काऊन येता बोरा जास्त शिकवू नको मला शिकवू नको दारू नाही पिऊन आला म्हटलं मी दारू नाही पेलो आहे हा तुम्हाला काय दारू पेलो दिसतो काय दारू पेलो दिसले हा मी दारू घरीच नाही पेत असतो जी मा तुम्हाला शिकवते मी दारू पेतो म्हणून तुम्ही नाही बोलत मला लेकरं मी शिकवतो ना त्या लेकराला समजतच नाही ते नाकातले तोंडातच घालते ना रोज म्हणून त्याला समजत नाही आता काय लहान राहिले का ते त्याला समजत नाही मला काय सांगा लागते त्याच्या डोळ्यानं दिसत नाही काय हा दिसाले हा मला म्हणता जेव्हा तेव्हा कायचाही दोष मायावरच आहे तुमची माय पाहिली थे तशी तुम्ही पाहिले तशाच तूच शिकवतो माझ्या लेकराला तूच माझ्या लेकराला बैकवतो माया विरोधात भडकवतो नाही तर माझ्या लेकरात तसे नाही म्हटलं ना तसं नाही आहे आणि काहीच नाही त्याच मला लेकरायला सांगितलं मी दारू पेलो म्हणून राहतो तुम्हीच मला बोल बोलता असे हा ती चांगली ओळखत असते ना ते आतापर्यंत तुम्हाला चांगलं ठोक करून मोकळ झाली असती ठोकत तिथे मला ठोकते तूच नाही ठोकत जगत ते ठोकते बाबा तुम्ही असे दारू पेता सारे जण म्हणते त्या बाप दारू पेते आणि तुम्ही असे म्हणते दारू नाही पेले म्हणता आम्हाला एवढे दिसते तरी तुम्ही दारू पेले म्हणून असे लोक करत ना बाबा तुम्ही असे लोक करत आपली बैलडून राहिली ना बैलडाले तुम्ही असे दारू पिऊन येता माय वर्गातले लेकरं म्हणते बाबा दारू का पेत जाऊ बाबा तुम्ही याचे बाबा दारू पेते म्हणते सारे जण चिडवते मला यानं लेकराले लाज येते लाज आले लेकराले जिथे तिथे खाली मान करा लागते बाप दारू पेते तर तुम्हाला काय बाबू तुला माय ना खाली मान करा लागते म्हणते तुम्ही माय काही सांगते का हे काही मानगीन नाही खाली करा लागते त्या मायनच माय बॉम्ब केले बाबू नाही तर कोणालाच माहित नाही आम्ही दारू पेतो म्हणून गावात तर माय नाव 1 नंबर निघते बाबा आई नाही सांगत ना जे बाबा तुम्ही ऐकत काऊन नाही हो बाबा असे काऊन करता नाही तर किती चांगलं राहतं आमच्यासाठी हे आणता ते आणता पण असे काऊन करता दारू पिले म्हणजे आईले सोडवता भांडण करता पण रस्त्याने बळबळ करत येतात सगळेले माहीत होते सगळे जण म्हणते त्या बाप दारू पेते त्या बाप दारू पेते तो म्हणणार तुला मी दारू पिऊन म्हणून कोण दागोबर मला दागोबर उठा चला झोपून राहा घरी चला घरात झोपा नाही मी आता झोपत नाही तू मला सांग तुला कोण म्हणणार त्या बाप दारू पेते सांग मला पहिले तोंडवर तर करून म्हणते कोण सांगणार आता दिसत नाही का लोकायला दिसते आमच्याकडे डोळे फुटले आहे काय फुटले असाले पिऊन घेता म्हणून एवढा घमघम तोंडाचा वास येते तरी सत्यानाश झाला काही नाही घरात नाही काही आणत काही नाही नुसतं उठले का सुटले पेले दारू ते धंदा लावला तू बोलूच नको मला लेकरासमोर बोलतो मला लेकरं मला असंच बोलते मा बोललाच नाही मला लेकराचं मग हो बाई कुठं चालली माझी बाई आता आईच्या घरी काय चालली हो आईच्या घरी मला बाई काकू मदत चालली का मी आता महालक्ष्मीला चालली असं तुम्ही महालक्ष्मीला चालली का मी चालली बाप्पा कोणाची इथे चालली हो महालक्ष्मीला हातात झोरा गिरा नाही दिसून राहिला काहीच नाही दिसून राहिला असं मी काय आईच्या घरी चालली ना आईच्या घरी कसं आहे 2-4 साड्या राहते ब्लाऊजही राहते सगळंच राहते मग काय मी झोरागिरा नेत नसतो काही कसं आहे झोऱ्यागिरीने ना बिटफालतू आले दुखणे आणणे म्हणून काही मी तिथंच ठेवत असतो काही साड्या हे बरं आहे बाई तुमचं पुरायचं आजकाल नवीन आहे ना आम्ही तर कसंच नाही कुठं साड्या गिऱ्या ठेवतो माय मी कुठे चालले काकू मग आता मा पुरीच्या इथं चालली बाई बॅग
ना काकाजी आहे ना तिकडे त्याच्यापेक्षा बॅग. पोरीच्या इथं राहते वाटते महालक्ष्मी. हो हो बाई राहते ना महालक्ष्मी पुरीच्या येत राहते मायाल्या ये करते हा ना आपल्याला तेच जवळ चट्टे गावात राहते. पण कसं एक दिवस जाते मला राहते आंबील फळाची लय आवड आहे मला. तर ते काही भेटत नाही मग गावात कोणी काही बोलत नाही. तर पहिल्या दिवशी मार आवतून राहते लय आवतून राहते. आणि बाई आंबील फळाच्या दिवशी एक जणाची इच्छा राहत मग पुरीच्याच इथं जात असतो. अहो काका कुठे चालले तुम्ही? लय वेळचे दिसून राहिले इकडे तिकडे पाहून राहिले. जा म्हटलं जरासं फिराफार आले. आता काय गावात मन लागून नाही राहिलं. जा म्हटलं इकडे तिकडे गावात मन नाही लागून राहिलं म्हणजे कसं होय काका ते भाड्या लेकरा गिकराच्या घरी जाऊ म्हणून आता पोरगा आहे जॉब तो त्याचं काही येणं होऊन नाही राहिलं. जा म्हटलं आपण आता सुट्टी आहे तर राजू गावात महालक्ष्मी आहे ते तुम्ही चालले असं नाही का? कसं आहे तिकडे महालक्ष्मी आहे आमचे नातेवाईक 2-4 तो राहते तिथं खोली भाड्यानं. तर पण नातवागीतवाची आठवण आली म्हणजे नाही मन रमत इथं. आता तेच हे आहे ना इलाज आहे म्हणून राहा लागते. आपल्याला जास्त दिवस गमत नाही तिकडे म्हणून आता काय आम्ही 2 दिवसात भेट घेऊन चाललो आपल्या गावाले. काकू तुमची सून घरी राहते का आता कामाला जात असते? काय बिचारे पहिले ते कंपनीत जाये ते आता कंपनी सोडली ती ना म्हटलं खरं म्हटलं अधिक काही दुसरं आपण कसं एकदम म्हणताही नाही माझी बुटीच मोठी मागायला लागते मानवराने म्हणत असं नाही तसं नाही असं होते ना. म्हणत नसतं बाई मी आता घरातून लक्षच काढून दिलं. हो तसंच आहे पप्पा बोलता नाही येत. कसं आहे बोललं चाललं तर भांडण होते ना. सुधारपणा घेतला तर आहे नाही तर रोजचे भांडण आहे. शेतावावराचं कसं सुरू आहे रे? मस्त चालू आहे काका. आता काय पाहा लागते आपलं काम आहे ना पण आहे दिवसभर वावरात असतो. आता बगीचाला 6-7 लाखाले मागून राहिला पण आपलं म्हणणं आहे 10 लाखाला गेला पाहिजे बा. पण तो काही भाव देऊन नाही राहिले. मला असं वाटते का ठेवा बा तुला सांगतो विकून टाक. विकून टाक तुला जरी असं जास्त नोबेत जाऊ नको बरं. 2-4 डाव पाहिलं बरं संत्र्याचे भाव असेच होते. पहिले आपल्याला म्हणते एवढ्या लाखाचा आपल्याला वाटतं बा 10 लाखाला जाईल. अरे काही दिवसांना नवीन असतानाच बरोबर भाव भेटून राहिला एवढ्यात म्हणजे माझ्या एवढ्यातला अभ्यास आहे तुला खरं सांगतो. तू काय कर आता विकून टाक मागून राहिला तर तू 7 म्हणते तू 7.5 लाखाले म्हण ना. काही जास्त झंझट करत बसतं गोची मागाई म्हटलं माया बघ तसाच झालं का तुला तेवढ्याला तरी मागतला माया म्हटलं 7 लाखाले मागून राहिला. मग आता मग मी म्हणतो 6.5 लाखाले जर घेत असेल तर घेऊन टाक बा. काका हे तुमचं बरोबर आहे. मला असं वाटतं का विकूनच टाका. पण असं आहे आपल्याला आपलं मन गुत्ते ना आपल्याला वाटते एवढा खर्चाला लागते एवढं हे आहे ते आहे कसं बा आपण विका. पण आता काय करता घाटाला होते ना मग पुढं जास्त घाटा होते. माय म्हणणं तेच पडलं मा भाऊ म्हणे असं करून टाक म्हणे विकून टाक म्हणे. आणि अधिक जर भाव पडले तर काय करतो असं छातीला माती लावून द्या लागते. माय बस आली.